विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 5वी मराठीमधील 15वा धडा आहे आपल्या समस्या आपले उपाय. या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर मग स्वाध्याय सुरू करूया. या स्वाध्यायामध्ये आपल्याला काही चित्रे दिलेली आहेत आणि त्या चित्रांमधून काही आपल्या समाजातील समस्या, आपल्या अवतीभोवतीच्या समस्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत आणि या समस्येवर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर या चित्रांपैकी हे जे पहिलं चित्र आहे, या चित्रामध्ये एक मुलगा आणि त्याचे बाबा रस्त्यावरून चालत चाललेले आहेत आणि आजूबाजूला वाहनांची खूप सारी गर्दी आहे. तर इथे आपल्या लक्षात येतं की वाहतूक समस्येवर आधारित हे चित्र आहे. आपल्या शहरांमध्ये जी वाहतूक समस्या आहे, वाहतूक कोंडी होत राहते, ते या चित्रातून दर्शवलेलं आहे. म्हणजेच आता जे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत ते या वाहतूक समस्येवर आधारित असे असणार आहेत. तर आता आपण हे चित्र पाहिल्यानंतर यावर कोणते प्रश्न आहेत आणि त्यांची काय उत्तरे देता येतील ते पाहूया. यातील प्रश्न पहिला आहे, तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. आपल्याला आपल्या शब्दामध्ये आपल्या विचारानुसार इथे उत्तरं लिहायची आहेत. त्यातील अ प्रश्न आहे, तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का? तर अर्थातच आपण कधी ना कधी अत्यंत गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेलेलो असतो. त्यामुळे याचं उत्तर येईल, हो, मी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेलो आहे. यातील पुढचा प्रश्न आहे, रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? तर आपल्याला चांगला अनुभव आहे की कोणत्याही रस्त्यावर सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळच्या वेळेत खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे, रस्त्यावर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला जास्त गर्दी असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न ई आहे, नेमक्या त्या वेळेलाच जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते? आता आपण आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं की सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावर गर्दी जास्त असते. तर याच वेळेला का गर्दी जास्त होत असावी असं आपल्याला विचारलेलं आहे. उत्तर पाहूया. सकाळच्या वेळेला सर्व लोक आपापल्या कामासाठी घराबाहेर पडतात आणि संध्याकाळच्या वेळेला लोक कामावरून घरी येतात. तर काहीजण बाजारात खरेदी करायला जातात, त्यामुळे गर्दी होते. इथे तुम्ही तुमच्या मतानुसार आवश्यक तो बदल करून सुद्धा उत्तर लिहू शकता. यानंतर प्रश्न ई आहे, वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? आता वाहतुकीची कोंडी झाल्यावर कोणत्या समस्या निर्माण होतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे. उत्तर पाहूया. वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. गाड्यांचे हॉर्न चालू असल्याने ध्वनी प्रदूषण देखील होते. पादचारी माणसांना रस्त्यावरून जाण्यास अडथळा निर्माण होतो. इंधन देखील जास्त वापरले जाते. अशा पद्धतीने जर वाहतूक कोंडी होत असेल तर त्यातून कोणत्या समस्या निर्माण होतात ते आपण इथे लिहिलेलं आहे. यानंतर प्रश्न उ आहे, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? आता जर वाहतूक कोंडी आपल्याला नको असेल तर आपण काय करायला हवं हे आपल्याला या उत्तरात लिहायचं आहे. उत्तर पाहूया. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील. 1. शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळा. 2. रस्त्यावरील सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. 3. रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करू नयेत. आणि 4. कामाला जाताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. त्यामुळे इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी कमी होईल. अशा पद्धतीने रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे याविषयी आपण काही उपाय या ठिकाणी लिहिले आहेत. याशिवाय आणखी काही उपाय तुम्ही यामध्ये ॲड करून लिहू शकता. यानंतर प्रश्न उ आहे, वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? तर वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण होत असते. पुढे प्रश्न ए आहे, हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल? आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी चर्चा करावं सांगा. प्रदूषण कमी होण्यासाठी आपल्याला काय करता येईल याविषयी आपल्याला इथे उपाय सुचवायचे आहेत. उत्तर पाहूया. वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना. त्यामध्ये आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू शकतो आणि गर्दीत विनाकारण गाडी चालू ठेवू नये, हा एक उपाय आपल्याला करता येईल.
याचबरोबर ध्वनी प्रदूषण जर कमी करायचं असेल तर गर्दीत विनाकारण हॉर्न वाजवू नये, कारण त्यामुळे खूप ध्वनी प्रदूषण होत असतं. याशिवाय आणखी काही उपाय जर तुम्हाला सुचत असतील तर तुम्ही यामध्ये वाढवून लिहू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस उभे असतात. प्रदूषणाचा त्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करा. चौकाचौकातील ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवा. तर आपल्याला पुन्हा एकदा वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय सुचवायचे आहेत. तर उत्तर पाहूया. वायू प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. दुसरं, चौकात थांबून उगाचच गाडी चालू ठेवू नये. यानंतर ध्वनी प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना आहे, चौकात विनाकारण हॉर्न वाजवू नये. अशा पद्धतीने काही उपाययोजना करून आपण ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो. पुढील प्रश्न पाहूया. खालील वाक्य वाचा. तुम्हाला योग्य वाटत असेल तर बरोबर अशी खूण करा. अयोग्य वाटत असेल तर चूक म्हणजेच फुलीची खूण करायची आहे. आपल्याला खाली 4 वाक्य दिलेली आहेत, ती पाहूया. त्यातील पहिलं वाक्य आहे, एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे, तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे. तर हे चूक आहे, त्यामुळे आपण तिथे चूक अशी खूण केलेली आहे. दुसरं वाक्य आहे, व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहन उभे करून गप्पा मारणे. हे देखील चूक आहे. 3, दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे. हे अगदी बरोबर आहे. आणि 4, गर्दीतून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे. हे चूक आहे, त्यामुळे आपण इथे चूक अशी खूण केलेली आहे. आता यानंतर पाठातील दुसरं चित्र आपल्याला दिलेलं आहे. या चित्रामध्ये एक कचरापेटी ओसंडून वाहत आहे. कचरापेटीच्या बाहेर देखील कचरा पडलेला आहे आणि आजूबाजूच्या लोक रस्त्याला चालत असताना नाकावर रुमाल ठेवून चालत आहेत. इतका जो कचरा आहे त्याची दुर्गंधी पसरलेली आहे. आणि एक मुलगा आपल्या आईसमोरून तिथून जात आहे आईबरोबर, आणि तो त्या कचराकुंडीकडे पाहत आहे. त्याला काही प्रश्न पडलेले आहेत. अशा पद्धतीने सुरुवातीला जसं आपण वाहतूक कोंडी या समस्येवर आधारित चित्र पाहिलं आणि त्याची प्रश्नोत्तरं लिहिली, आता या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कचऱ्याची समस्या यावर आधारित चित्र दिलेलं आहे आणि त्यावरच आधारित आपल्याला प्रश्नोत्तरं लिहायची आहेत. तर पाहूया. यातील पहिला प्रश्न आहे, तुमच्या मनाने उत्तरे सांगा. यातील पहिला प्रश्न अ आहे, आपण कचरा कशाला म्हणतो. तर कचरा कशाला म्हटलं जातं ते आपल्याला लिहायचं आहे. तर साधारणतः ज्या गोष्टींना आपल्याला उपयोग होत नाही, ज्या गोष्टींचा, ज्या टाकाऊ वस्तू असतात त्यांना आपण कचरा म्हणतो. पुढील प्रश्न आहे, घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात. तर आपल्या घरामध्ये ज्या कचऱ्यामध्ये वस्तू असतात त्या इथे लिहायच्या आहेत. पाहूया. घरातील कचऱ्यात धूळ, भाज्यांचे देठ, फळाच्या साली, कागदाचे कपटे, विविध वस्तूंच्या पिशव्या, पेन, प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ अन्न, रिकामी खोके इत्यादी वस्तू असतात. यानंतर प्रश्न ई आहे, तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा. आता आपल्या घरामध्ये ओला आणि सुका कचरा तयार होत असतो रोज. तर त्यातील ओला कचरा कोणता आणि सुका कचरा कोणता हे वेगळे करून आपल्याला इथे लिहायचे आहेत. उत्तर पाहूया. प्रथम ओला कचरा पाहूया. तर आपल्या घरामध्ये फळांच्या साली, भाज्यांचे देठ, शिळे अन्न, खरकटे अन्न, खराब झालेल्या भाज्या हा ओला कचरा असतो. त्याचप्रमाणे सुका कचरा असतो कागद, प्लास्टिक पिशव्या, पुठ्ठ्याचे खोके, रिकाम्या बाटल्या इत्यादी. यानंतर पुढील प्रश्न ई आहे, तुमच्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही कशी लावता ते सांगा. आता आपल्या घरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट आपण कशी लावतो ते आपल्याला इथे लिहायचं आहे. उत्तर पाहूया. आम्ही घरात तयार होणाऱ्या कचऱ्याची ओला कचरा व सुका कचरा अशी वेगवेगळ्या डब्यात विभागणी करतो. ओला कचरा घराच्या मागे असलेल्या खड्ड्यात टाकून त्यापासून खत तयार करतो आणि सुका कचरा रोज कचरा गाडीत देतो. इथे तुम्ही तुमच्या घरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता ते लिहू शकता. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर प्रश्न उ आहे, कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यापासून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात. उत्तर पाहूया.
कागदावर प्रक्रिया करून त्यापासून पुन्हा एक उपयोगी कागद निर्माण करता येतो. 2. काच आणि प्लॅस्टिक वस्तू वितळवून त्यापासून नव्या गोष्टी तयार करता येतात. 3. ओल्या कचऱ्यापासून उपयुक्त खत निर्माण करता येते. अशा पद्धतीने कचऱ्यातील वेगवेगळ्या गोष्टींवर प्रक्रिया करून त्यातून कोणत्या नवीन गोष्टी तयार करता येतात ते आपण इथे लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात? आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गात सुद्धा रोज कचरा होत असतो, तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात ते इथे लिहायचं आहे. तर पाहूया. वर्गातील कचऱ्यात कागद, खराब पेन, खोडरबरचे तुकडे, पेन्सिलचे तुकडे, खाऊचे कागद, मोडलेल्या पट्ट्या इत्यादी वस्तू असतात. तर अशा पद्धतीने आपल्या वर्गातील कचऱ्यामध्ये ज्या वस्तू असतात त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. याशिवाय तुम्हाला आणखी काही आठवत असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. यानंतर पुढचा प्रश्न ए आहे, वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर पाहूया. वर्गात कचरा होऊ नये म्हणून पुढील काळजी घेता येईल. कागदाचे कपटे कचरा वर्गातील कचऱ्याच्या डब्यात टाकणे, म्हणजे झालेला कचरा योग्य जागी टाकला तर इतरत्र कचरा होणार नाही. याशिवाय खाऊचे कागद इतरत्र न टाकता कचरा कुंडीतच टाकणे. तर ही काळजी जर आपण घेतली तर आपल्या वर्गामध्ये अजिबात कचरा होणार नाही. यानंतर शेवटचा प्रश्न अ आहे, कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल याचा विचार करा. आई वडिलांशी मित्रांशी चर्चा करून सांगा. जर समजा कचरा कुंडीमधील कचरा उचलून नेलाच नाही तर काय प्रॉब्लेम होईल, काय काय समस्या निर्माण होईल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. आपण जर चित्र पाहिलं तर चित्रामध्ये तसंच झालेलं आहे. कचरा कुंडी पूर्ण भरून वाहते आहे, तिच्यातील कचरा उचलून नेलेला नाही. तर अशावेळी कोणत्या समस्या निर्माण होतात ते आपल्याला इथे लिहायचं आहे. उत्तर पाहूया. कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला पुढील समस्यांना तोंड द्यावे लागेल. कचरा कुंडीच्या ठिकाणी दुर्गंधी पसरेल, रोगराईचा धोका वाढेल, माशा, डास यांची पैदास होईल आणि साथीचे आजार पसरतील. याशिवाय आणखी काही समस्या तुम्हाला आठवत असतील तर त्यासुद्धा तुम्ही याविषयी लिहू शकता. यानंतर या पाठामधील तिसरं चित्र आहे. या चित्रामध्ये एक मुलगा आणि त्याची आई दोघेजणे उभे आहेत आणि ते पाहत आहेत की या भागामध्ये किती कुत्री आहेत. ही भटकी कुत्री आहेत आणि ही कुत्री सगळी एका जागी जमलेली आहेत आणि त्यांच्याकडे हे दोघंजणं पाहत आहेत. म्हणजे आता आपल्याला भटकी कुत्री या समस्येवर आधारित हे चित्र दिलेलं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न असणार आहे. तर आपण पाहूया. या चित्रावर आधारित असलेला प्रश्न आहे, रस्त्यावरील कुत्र्यांना पाहून तुम्हाला कोणते प्रश्न पडतात ते लिहायचं आहे. तर आपल्याला रस्त्यावरील कुत्र्यांना पाहून कोणते प्रश्न पडतात ते आपण इथे लिहिलेले आहेत. पाहूयात. रस्त्यावर कुत्री का भटकत असतील? रस्त्यावर सोडलेल्या कुत्र्यांचे मालक कोण असतील? रस्त्यावर सोडलेली कुत्री काय खात असतील? भटकी कुत्री अंगावर धावून का येतात? भटकी कुत्री चावल्यास काय परिणाम होतील? आणि भटक्या कुत्र्यांची संख्या कशा प्रकारे कमी करता येईल? तर असे 6 प्रश्न आपण लिहिलेले आहेत. याशिवाय आणखी काही प्रश्न तुम्ही तुमच्या विचारांनुसार यामध्ये आणखी वाढवू शकता. तर अशा प्रकारे या पाठामध्ये 3 समस्या प्रमुख दिलेल्या आहेत आणि त्या समस्यांवर आधारित काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे आपण इथे व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या ठिकाणी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ही आपल्याला आपल्या शब्दात सांगितलेली आहेत. त्यामुळे या दिलेल्या उत्तरांमध्ये आवश्यक तो तुम्ही बदल करा, तुमचे काही मुद्दे त्यात वाढवू शकता आणि या स्वाध्यायाचं लेखन करा. हा स्वाध्याय व्यवस्थित अभ्यासा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.